बापरे, एवढा मोठा आवाज. करेक्ट उत्तर सांगितलं. हे समोर बसलेले सर इतिहासाचे सर आहेत, त्याच्यामुळे त्यांना इतिहासाचं सगळं माहित आहे. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, तुम्ही मोठ्यानं उत्तर द्या. औरंगजेबाच्या पण कानठाळ्याने गुंतल्या पाहिजेत. चालेल ना? शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? माझ्या तर कानठाळ्या उकलल्या बाबा, औरंगजेबाच्या नक्कीच उकलल्या असतील. पहिला प्रश्न, मी तुम्हाला 3च प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न तुम्ही पास झाले म्हणजे तुमच्या ह्या लोकांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकाला, संस्था चालकांना किती मार्क मिळाले? 1 नाही 35. कारण एका प्रश्नाला 35 मार्क आहे. एक प्रश्न 35 मार्काचा आहे माझा, मी जे विचारायला होते. बरोबर आहे ना? 3च प्रश्न विचारणार आहे. 100% म्हणल्यावर 35 झाले ना एका प्रश्नाचे गुण. तर त्यांना आता 35% मिळालेले आहेत. म्हणजे आता ते पुढच्या 2 प्रश्नामध्ये तुम्ही नापास झाला तरी ते पास होतील, म्हणजे काठावर का होईना पास झाले. 35%. दुसरा 35 गुणांचा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? पुन्हा एकदा मी विचारतो, ते विचारल्यानंतर आधीच्या सारखं मोठ्यानं सांगा, कानठाळ्या उघडल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? अंगास. छान जमलं. त्यांना किती मार्क मिळाले? 70%. बरोबर आहे ना? बरोबर आहे का इतिहासकार? बरोबर आहे ना? आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? बापरे, म्हणजे 3ही प्रश्नांची उत्तर करेक्ट दिली. आम्हाला जे सांगत होते तुमचे सगळे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक की आमचे पोरं लय हुशार, लय हुशार, लय हुशार. खरंच तुम्ही लय हुशार आहेत. आता हे 3 प्रश्न यांचं पास नापास ठरवण्यासाठी होते. आता एकच प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावर तुमचं पास नापास ठरणार आहे. आता खरी तुमची परीक्षा. ह्या जिजाबाई जेव्हा तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करीत असत? आता द्या बरं मोठ्यानं उत्तर. सांगतं का कोणी उत्तर? नाही. ठीक आहे. एक मिनिट. हे उत्तर तुम्हाला आलं नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, घाबरू नका, तुम्हाला नापास करणार नाही. त्याचं कारण असं आहे की आता हाच प्रश्न आपण इतिहासकाराला विचारू. तो पास की नापास ते पाहूया. इतिहासकार सांगा, जिजामाता जेव्हा एवढ्या होत्या, या मुलीने एवढ्या, तेव्हा काय करत होत्या? इतिहासकारांनी कॉपी केली. इतिहासकारांनी काय केलं? पास झाले, पण कसे? कॉपी करून. कसे कॉपी करून माहितीये का? ते ज्या कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत त्या कॉलेजमध्ये महिन्याभरापूर्वी माझा कार्यक्रम झाला होता आणि तिथल्या पोरांना हा प्रश्न विचारला होता आणि तेव्हा मी उत्तर दिलं होतं, ते त्यांनी लक्षात ठेवलं आणि ते उत्तर आज त्यांनी तुमच्या समोर सांगितलं. तो शेवटचा मुलगा जो सांगणार होता, सांग बरं बाळा काय? काय? बर. अरे त्याच लहान होत्या ना, त्या कशा लहान मुलांना शिकवतील? तो असं म्हणाला की लहान मुलांना शिकवित होत्या, त्याच लहान होत्या. तर जिजाबाई तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करत होत्या हे कुठल्याही इतिहासामध्ये लिहिले